विद्यमान आमदारांचं कामकाज पाहून काँग्रेस तिकीट वाटप करणार। मतदारसंघात ज्यांचं काम चांगलं त्यांना पुन्हा उमेदवारी। सूत्रांची माहिती। खडकवासला मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा। रुपाली चाकणकर उमेदवारीसाठी इच्छुक। खडकवासल्यातील पदाधिकाऱ्यांचं अजितदारांना निवेदन। भाजपचे भीमराव तापकीर खडकवासल्याचे विद्यमान आमदार। शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची तयारी। 100 मतदारसंघात निरीक्षकांची नेमणूक। इच्छुक उमेदवार आणि मतदारसंघातील ताकदीचा घेतला जाणार आढावा। उदय सांगळे सिन्नर विधानसभेचे मवियाचे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता। विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांना सिन्नरमधून सांगळे यांचं तगडं आव्हान। धनुष्यबाणावर निवडणूक लढवणार। चिपळूणमधील निर्धार मेळाव्यात माजी आमदार सदानंद चव्हाण यांची घोषणा। चिपळूण मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा कायम। सोलापुरातील माढा विधानसभा मतदारसंघावरून मवियात रस्सीखेच होण्याची शक्यता। पवार गटाच्या माढ्याच्या जागेवर काँग्रेसच्या नगराध्यक्ष मिनल साठेंचा दावा। बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये शिंगणे विरुद्ध शिंगणे लढतीची शक्यता। दादा गटाचे आमदार राजेंद्र शिंगणेंची पुतणी गायत्री शिंगणे पवार गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक। मनसे संभाजीनगर, मध्य संभाजीनगर, पूर्व, फुलंब्री, पैठण आणि गंगापूर विधानसभा निवडणूक लढवणार। राज ठाकरेंच्या संभाजीनगर दौऱ्यात नावं जाहीर होण्याची शक्यता। परभणी विधानसभा मतदारसंघावर भाजप नेते आनंद भरोसे यांचा दावा। विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाविरोधात ठोकला शड्डू। मराठा ठोक मोर्चाच्या रमेश केरेंनी उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। तर आरक्षणाबाबत फडणवीस भाजपची भूमिका मांडणार। भेटीनंतर रमेश केरेंची माहिती। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुप्रीम कोर्टातली सुनावणी 2 आठवड्यांनी होणार। अजित पवार गटाच्या वकिलांनी विनंती केल्यानं सुनावणी पुढे ढकलली। जरांगेंच्या शांतता रॅलीमुळे सोलापुरात उद्या शाळांना सुट्टी। छत्रपती संभाजीराजे चौकपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत शांतता रॅलीचं आयोजन। रामदास आठवलेंचा पक्ष हाच खरा डॉक्टर आंबेडकरांचा पक्ष असं म्हणालो तर प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यावर संजय राऊतांची टीका। तर शिवसैनिक शिंदेंच्या सेनेला खरी शिवसेना मानतो, आंबेडकरांनी केलं होतं विधान। शिंदेंची शिवसेना खरी हे प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं चुकीचं नाही। प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यावर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। पूर्वी मराठ्यांपासून सावध राहा म्हणता मराठे दरोडेखोर आहेत का? बच्चू कडूंचा प्रकाश आंबेडकरांना सवाल। कळत नसेल तर बोलू नये, मी जे बोलतो ते आधी समजून घ्यावं मगच बोलावं। प्रकाश आंबेडकरांची बच्चू कडूंवर टीका। विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग केलेल्या आमदारांची ओळख पटली आहे। विधानसभा जवळ आली आहे, चुकीला माफी नाही, नाना पटोलेंचा सूचक इशारा। पूजा खेडकरच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता। पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे पूजावर अब्रू नुकसानीचा दावा तसंच गुन्हा दाखल करण्याच्या तयारी। पूजानं जिल्हाधिकाऱ्यांवर छळवणुकीचा आरोप केला होता। भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीत। तर कुस्तीपटू विनेश फोगाट 50 किलो वजनी फ्रीस्टाईल कुस्तीच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारतीय पुरुष हॉकी संघाचा सेमीफायनल सामना। भारतासमोर जर्मनीच्या संघाचं मोठं आव्हान। रात्री 10:30 वाजता सामना। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी 2 कांस्य पदक जिंकणाऱ्या मनू भाकरवर मोठी जबाबदारी। 11 ऑगस्टला ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात मनू भाकरची भारताची ध्वजवाहक असणार।